नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेना पक्षाचा निकाल कायद्याच्या कसोटीवरती लागला आहे। सर्वाधिक लोक ज्यांच्याकडे गेली त्यांच्याच बाजूने निकाल लागला आहे। त्यामुळे आपल्या केसेसमध्ये कुठलाही संभ्रम नाही, आपल्याला चिंता करण्याचे काहीच कारण नाही, कारण आपला पूर्वीचा स्वीप होता आणि तोच कायम असल्याने आपली बाजू भक्कम आहे। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी चिंता करू नये, अधिक जोमाने कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना केलं आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत आमदार अपात्रता सुनावणी करत असताना शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्वाळा दिला। या निकालाचे सत्ताधाऱ्यांकडून स्वागत केले गेले तर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली। तसंच राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट आणि त्याबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत नेमकं काय होणार याची देखील चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण जो न्याय शिवसेना शिंदे गटाला मिळाला आहे तोच न्याय आपल्याला मिळणार आहे, कारण आपल्याकडे बहुमत आहे। एवढंच नाही तर विरोधकांकडून मुद्दामपणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्या निर्णयावरती आक्षेप घेतला जात आहे, त्याचबरोबर त्यांना ट्रोल केलं जात आहे। मात्र हे अत्यंत चुकीचं आहे। अध्यक्षांनी जो निकाल दिला आहे तो सर्वांनी मोठ्या मनाने मान्य करायलाच हवा, कारण निकाल हा कोणाच्याच मनाने देता येत नसतो। निकाल हा कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत देता येत असतो, त्यानुसारच अध्यक्षांनी निर्णय दिला आहे। निश्चितपणे आम्हाला देखील तोच न्याय मिळणार असून आपल्याला चिंता करण्याचं काहीच कारण नाही। अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं आहे। अजित पवारांची बाजू निश्चितपणे भक्कम आहे, त्यामुळे आपल्याला देखील एकनाथ शिंदे प्रमाणेच न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात यावरून राष्ट्रवादी पक्षाचं भवितव्य ठरणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धाकधूक वाढली असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे।